नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर दुधासारखी पांढरी शुभ्र उन्हाळा वाळवण रेसिपी आज आपण पाहतोय. तर तुम्ही थंबनेलमध्ये पाहिला असेल, नंतर वाटणार नाही की आपण ही कुरडई तांदळाची बनवलेली आहे. गव्हाच्या कुरडईला सुद्धा मागे टाकेल अशा प्रकारे ही कुरडई झालेली आहे. अतिशय सोपी आणि मस्त अशी पद्धत सांगितलेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा करत असाल तरीही परफेक्ट रेसिपी होईल. तर तळल्यानंतर बघू शकता 4 फट फुललेले आहे आणि पांढरी शुभ्र ही कुरडई होते. चवीलासुद्धा तितकीच भन्नाट झालेली आहे. इथं आपण तेलाचा एक थेंबही वापर न करता वर्षभर हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल तेलकट होत नाही आणि मुरकुल जसे खातात तशा प्रकारे होते. आता इथे मी तांदूळ घेतलेले आहे. हे तांदूळ नवीन आहे. तुमच्याकडे जे तांदूळ आहे रेशनिंगचं किंवा राशनचं ते तुम्ही वापरू शकता. तर इथं आपण 2 ग्लास घेतले आहे, म्हणजेच अर्धा किलो तांदूळ. तर तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही तांदळाचा वापर करू शकता. आता इथं कुठलंही तांदूळ असलं तरी त्याला छान असं चोळून धुवून घ्यायचं आहे. 2-3 वेळा धुवून घ्यायचं. याचं बऱ्यापैकी काळसर पाणी निघतं. तर हे काळसर पाणी जितकं निघेल तेवढी आपली कुरडई छान पांढरी शुभ्र होते. आता हे बघा, ह्याच्यामध्ये किडे किंवा कचरा वगैरे असेल तर असं छान 2-4 वेळा धुवून घेतलं की एक ना एक निघला जातं. तर छान असं हे तांदूळ आपण धुवून घेतलेलं आहे आणि जोपर्यंत पांढरं पाणी निघत नाही तोपर्यंत धुवायचं आहे. आता आपण हे तांदूळ 3 दिवसासाठी भिजवून घेणार आहोत. तर परत दर दिवस ह्या तांदळाचं 3 दिवस 2 ते 3 वेळा असं हाताने ढवळून घेऊन जुनं पाणी काढायचं. परत 1-2 वेळा ते तांदूळ धुवायचं आणि परत नवीन पाणी टाकून परत ते भिजण्यासाठी ठेवायचं आहे. हे प्रोसेस आपल्याला बरोबर 3 दिवस करायचे आहे. चौथ्या दिवशी आपल्याला ही चीक सकाळी वाटून घ्यायचा. जे थोडंसं पाणी निघतं खराब ते जर काढलं तर गव्हासारखी कुरडई आपली तयार होते. ते 2-3 वेळा हे बघा अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथं पाणी काढल्यानंतर जोपर्यंत असं खराब पाणी वाटते ना तोपर्यंत काढून घ्यायचं. जेव्हा निथळ पाणी वाटेल, तांदूळ त्यामध्ये दिसेल, तेव्हा ते दुसरं पाणी फ्रेश पाणी टाकून ते भिजत ठेवायचं आहे. तर ही प्रक्रिया आपल्याला बरोबर 3 दिवस करायची आहे. तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. बघू शकता तांदूळ एकदम छान पांढरे शुभ्र दिसतात. अशा प्रकारेच व्हायला पाहिजे. तर आता हे तांदूळ आपण झाकून ठेवूया. तर बरोबर चौथ्या दिवशी मी ही तांदूळ काढून घेतलेला आहे. म्हणजे हे बघा, ह्याला फेस आल्यासारखं झालं आहे आणि तांदूळ एकदम मऊसूत असं झालेलं आहे. बोटावर असं रगडल्यानंतर त्याचं असं बारीक असं पीठ झाल्यासारखं होतं. तेव्हा समजायचं आपलं तांदूळ परफेक्ट भिजलेलं आहे. त्याचं जे फेस आल्यासारखं पाणी आहे ते काढून टाकायचं आणि 2-4 वेळा धुवून घ्यायचं, म्हणजे याचा वास येणार नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं थोडंसं तांदूळ. जास्तसुद्धा टाकायचं नाही, नाहीतर मिक्सरला लोड येतो किंवा मिक्सर बंद पडू शकतं. तर इथं 2 वाटी टाकायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये एखादी वाटी पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे काय होतं, मिक्सरला लोळ येत नाही आणि एकदम एकजीव आणि बारीक असं हे वाटलं जातं. जोपर्यंत त्याला बबल्स येत नाही तोपर्यंत त्याला वाटून घ्यायचं, म्हणजे एकजीव वाटलं जातं. जसं आपण इडलीचं बॅटर वगैरे तयार करतो ना, तशा प्रकारे हे पीठ जे आहे ते तयार झालं पाहिजे. हे बघा छान असे बुडबुडे आलेले आहेत. तर हे एखाद्या पातेल्यात किंवा भांड्यात काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं हे गाळून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी एक ना एक पीठ बिलकुल वाटलं जात नाही, त्यामुळे थोडेफार कण असतात. हे बघा थोडंसं रवाळ वाटतं आहे, त्यामुळे याला गाळून घ्यायचं आहे. आता हे सर्व तांदूळ राहिलेलं आपण काढून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर पळीवर घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे व्हायला पाहिजे, पण रवाळ थोडं त्या चमच्यावर सुद्धा दिसतं. आता हे बाजूला करून घेऊया आणि राहिलेलं तांदूळ आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर एक ना एक तांदूळ वाटल्यानंतर आता एका पातेल्यावर ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि जे वाटून घेतलेलं पीठ आहे ते छान असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर थोडंसं टाकून हे बघा याला बबल्स अशा प्रकारे आले तोवर मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता हे चाळणीवर टाकून एखाद्या चमच्याने याला ढवळून घ्यायचं, म्हणजे बुड्याला बसलेला एक ना एक व्यवस्थित निघलं जातं. आणि खूप जर जास्त चोथा निघाला तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये परत टाकून तुम्ही वाटून घेऊ शकता. अगदीच पोहे खायच्या चमच्याने एखादा जर चमचा निघाला तर नाही टाकलं तरीही चालतं. आता हे छान असं चमच्याने ढवळून घेऊया. ढवळून घेतल्यामुळे व्यवस्थित असं बुडाला बसलेलं निघलं जातं आणि हे जे आपलं पीठ आहे ते चाळून होतं. आता मिक्सरच्या भांड्याला जर हे पीठ लागलं असेल तर त्यामध्ये तुम्ही दुसरं थोडंसं क्लीन पाणी टाकून परत त्याच्यामध्ये ॲड करू शकता. का तर आपल्याला लगेचच कुरडई करायची नाही, हे 1 दिवस पीठ ठेवायचं आहे. त्यामुळे जास्त जरी पाणी टाकलं ना तर जेव्हा आपल्याला हे कुरडई बनवायची तेव्हा ते वरचं पाणी आपण काढूनच टाकणार आहोत. ते बघा गाळून घेतल्यानंतर बऱ्यापैकी असा चोथा वरती राहिलेला आहे. तर अगदी थोडासा राहिला आहे, जास्तीचा नाही. तर हे बघा अशा प्रकारे गाळून घेतल्यानंतर निघतो. आता हे वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे
एका बाजूला झाकून ठेवायचं म्हणजे निथळ पाणी वरती येतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे. तर वरती तुम्हाला वाटत असेल की हे पीठ वेस्ट जाईल, पण हे ना थोडंसं जे असं हलकं पीठ होतं ना ते काढून टाकायचं आहे. चीक जे आहे ते बुडाला बसलेलं आहे. तर हा जी चीक आहे ती आता बघा बोटाने जरी असं हे केलं तर जसं साई येते तशा प्रकारे हे निघतं. आता हे पूर्ण पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. चीक म्हणून बिलकुल आपल्याला वापरायचं नाही. वरी जे साईसारखं आलेलं आहे ते. तर सर्व काढून घेऊया आणि एखाद्या खोलगट भांड्यात चीक ठेवायचा म्हणजे पटकन पाणी काढताना वरती येत नाही. खोलगट भांडं वापरल्याच्यानंतर एक ना एक पाणी आपण यातलं काढून घेतलेलं आहे. फक्त घट्टसर चीक आपला हे राहिलेलं आहे. तर चिकामध्ये खूप पण पाणी ठेवायचं नाही. आता ओतताना तुम्हाला कळेल की याच्यामध्ये कितपत पाणी आहे किंवा कितपत दाटसरपणा आहे. तर एखादं भांडं घ्यायचं आणि त्यांनी हे चीक व्यवस्थित मोजून घ्यायचा. कुठलंही भांडं घ्या त्याने मोजून घ्या म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण आदानसाठी ठेवता येतं. ज्या भांड्यानं आपण चीक मोजून घेतला आहे त्याच भांड्याने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. तर आता इथं मी ना ग्लासचा वापर करते. का तर ना निम्म प्रमाणात पाणी घ्यायचं असेल ना तर पाऊन जर गेलं तर चीक पातळ होऊ शकतो. त्यामुळे आता एक ग्लास टाकला आहे, हा दुसरा ग्लास टाकलेला आहे. आणखीन अर्धासा ग्लास पाणी याच्यामध्ये बसू शकतं. आता आपण नाही तर नवीन तांदूळ वापरले त्यामुळे इथं निम्म्या प्रमाणात पाणी मी वापरणार आहे म्हणजेच 1/4 ग्लास. तर तुमचं जुनं तांदूळ असेल तर तुम्ही पाऊण पातेलं पाणी वापरायचं आहे. म्हणजे कुठलंही भांडे घेतलं ना त्यांनी पाऊण वापरायचे. तांदूळ नवीन असेल तर एकदम पांढरा शुभ्र चकाकी दिसते त्या तांदळाला आणि जुना असेल ना तर काळसर थोडासा डिम तांदूळ दिसतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता 1 ग्लास काढून घेतलेला आहे आणि परत इथं अर्धा ग्लासला थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे घ्यायचं आहे. थोडंसं जरी जास्त पाणी झालं ना तर कुरडीच्या तारा ज्या आहेत ती व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे आणि पातेल्यानं जर म्हटलं तर बरोबर अर्धं पातेलं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ग्लासनं जर म्हणाल तर इथं 1/4 ग्लासला थोडंसं जास्त म्हणजे उकळी आल्यानंतर पाणी आटतं त्यामुळे थोडंसं जास्त घेतलेलं आहे. म्हणजेच 1.5 ग्लास इथं पाणी आपण वापरलेलं आहे. तर इथं मी ग्लासनं परत मोजून दाखवते. तर ही 1 ग्लास पूर्ण भरून टाकायचं आहे. याच्यामध्ये खूप छान असा चिक आपला तयार होतो. तर हे बघा एवढं पाणी घेतलेलं आहे मी. जर का वाटलंच तर थोडंसं गरम बाजूला करून घ्यायचं 1/4 ग्लास पाणी. त्याच्यानंतर आपल्याला थोडं शिपका मारायलासुद्धा चालतं. फक्त थंड पाण्याचा वापर करायचा नाही. आता फुल भरून 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आणखीन 1 चमचा टाकला आहे म्हणजे अर्धा किलो तांदूळ असल्यामुळे 2 चमचे मीठ एकदम परफेक्ट असं होतं. जसे की बॉबी वगैरे आपण खातो ना तशा प्रकारे. अगदी थोडंसं पाणी आपण इथं काढून घेतलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण ह्याच्यामध्ये ना तांदळाचं चीक टाकणार आहोत त्या भांड्याला जर लागलेलं असेल तर हे गरम पाणी त्यामध्ये टाकायचं आणि परत ह्याच्यामध्ये ते ॲड करायचं आहे. आता या लाटण्याने चीक असं ढवळत घ्यायचा आहे. गॅस फास्ट करायचा आहे आणि धार असं सोडायची आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. आता जे पाणी आपण काढून घेतलं होतं ना गरम ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, सळून घ्यायचं. परत ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि लगेचच आपल्याला फास्ट गॅसवर जितकं गरगर पटकन हलवून घेता येईल ना तेवढं हलवून घ्यायचं. म्हणजे काय होतं चीक पटकन शिजायला किंवा तयार व्हायला मदत होते. म्हणजे चीक जे आहे ते पटकन घट्टसर किंवा दाटसरपणा त्याला येतो. तर आता हे बघा एका हाताने पक्कड अशी पकडायची. गॅस जे आहे ते हाय फ्लेम आहे किंवा मोठा केलेला आहे आणि असं छान ढवळत राहायचं आहे. जसं जसं आपण ढवळू ना तसं तसं चीक घट्टसर होत राहतो. आता तुम्हाला वाटते की खूप पातळ झालेलं आहे. इथं 3 दिवस तांदूळ भिजलेला आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित इतकं परफेक्ट होतं ना तर कुरडई पाहिली तेव्हाच तुम्हाला वाटलं असेल की किती परफेक्ट झालेली आहे. तर इथं पाणी आपण बरोबर टाकलेलं आहे त्यामुळे कुरडईसुद्धा परफेक्ट झाली. फक्त चीक व्यवस्थित होऊन फायदा नाही तर पाणी आपण कितपत टाकतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर हे बघा थोडंसं दाटसरपणा आलेला आहे. ह्याला जितकं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि असं जर तुम्ही सोडलं तर खाली बुडाला वगैरे लागू शकतं. मग ते काळं जर झालं तर ती चीक जी आहे ती व्यवस्थित होणार नाही आणि चवसुद्धा त्या कुरडईला छान लागणार नाही. तर बघू शकता बऱ्यापैकी थोडंसं घट्ट झालेलं आहे. साधारण 10 ते 12 मिनिट झाले मी सतत हलवते याला. तर जराही न हलवता ठेवायचं नाही आणि शक्यतो जाड बुडाचं पातेलं वापरायचं आहे म्हणजे बुडाला बिलकुल लागणार नाही. तर हे बघा बुडाला बिलकुल लागलेलं नाही आणि जोपर्यंत हे घट्टसरपणा येत नाही याला तोपर्यंत आपण हलवत राहतो आहे आणि जेव्हा थोडंसं घट्ट झालं तेव्हा मी मिडियम गॅस केलेला आहे. जेव्हा व्यवस्थित सगळं पीठ गरम होतं ना तेव्हा नंतर हाटेपर्यंत ते करपू नाही यासाठी मीडियम किंवा लो फ्लेम करून घ्यायची आहे. शक्यतो मीडियमच करायचं म्हणजे चीक जे आहे ती व्यवस्थित असा शिजला जातो. तर आता जसं जसं आपण हलवून घेऊ ना हे बघा मीडियम केलेलं आहे. तर सतत हलवून घेऊन ही चीक जी आहे ती बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे आणि जेव्हा जास्त घट्ट होतो ना तेव्हा हलवायला थोडंसं जड जातं. पण अशा प्रकारे हे लाटण्याने
हलवून घ्यायचं. लाटण्याने हलवल्यानंतर जड जात नाही. पळीनं म्हटलं तर पळी अशी व्यवस्थित फिरत नाही. जसं जसं चीक शिजेल ना तसं तसं काचेसारखा होतो, म्हणजे पांढरट राहत नाही. तर एकदम कापसासारखं पांढरं शुभ्र हे चीक झालेलं आहे. वाटत नाही की आपण ह्या तांदळाचा चीक घेतलेला आहे. गव्हाच्या कुरडईसारखा हा चीक झालेला आहे. ते एकदम छान असं हलवून घेतलेलं आहे मी. आता इथं साधारण 15 ते 20 मिनिट झालेलं आहे. मी सतत हलवते आणि याला तरीही आपल्याला 15 मिनिटासाठी तव्यावर ठेवून घ्यायचं आहे. या स्टेजला तुम्ही जर का तुम्हाला वाटलं खूप घट्ट झाले तर थोडंसं गरम पाणी, साधारण पाव कप सर्व पिठाला शिपका मारायचा पाण्याचा, तवा गरम करून घ्यायचा आणि त्या लो फ्लेमवर हे पातेलं 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आणि 15 मिनिटासाठी झाकून जरी ठेवलं ना तर दर 5-5 मिनिटांनी हे चेक करायचं आणि हलवून घ्यायचं. वरचं पीठ खाली गेलं पाहिजे, खालचं पीठ वर यायला पाहिजे, म्हणजे पूर्ण पिठाला दम बसतो आणि पीठ आपलं छान शिजलं जातं. आणि पीठ जर छान शिजलं ना तरच कुरडई व्यवस्थित होते, म्हणजे त्याचे तुकडा होत नाही. वर्षभर, 2 वर्ष जरी तुम्ही ठेवलं ना तर जशाच तशी ती कुरवडी राहते. त्यामुळे पीठ व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता हे लाटण्याचं पीठसुद्धा एक ना एक काढून घेऊया. थोडंसं ना वातावरणात प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा थोडंसं प्रकाशाचा इश्यू असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही, पण खूप पांढरा शुभ्र चीक झालेला आहे. हे दिसतंय त्यापेक्षा सुद्धा. आता हे साईडला हे लागलेलं सुद्धा ना व्यवस्थित असं याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं हे पीठ वाफवलं जातं. ते बघा अशा प्रकारे काढून घ्यायचंय. थोडंसं घट्टसर वाटत असेल तुम्हाला, पण जेव्हा आपण दम देऊ 15-20 मिनिटासाठी तेव्हा हे पीठ आणखीन थोडंसं सैलसर होतं. चमच्याला लागलेलं पाण्याचा हात बुडवून हे पीठ जे आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि असं केल्यामुळे काय होतं, आता थोडंसं पाण्याचा शिपका जरी द्यायचा झाला ना तर पाण्यात हात बुडवायचा. मी तर तरी पण गरम पाणीच वापरलेलं आहे आणि त्यावेळेस थोडंसं साईडनं वगैरे टाकायचं, म्हणजे त्या वाफेवर ते पीठ जे आहे ते छान शिजलं जातं. तर आता आपण याच्यावर ताट झाकून ठेवूया आणि याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून एखादं ओझं, म्हणजेच एखादं जग भरून त्यामध्ये ठेवून द्यायचा, म्हणजे ताटाला थोडंसं पाणी सुटतं आणि पीठ जे आहे ते छान वाफवलं जातं. ते बघा याच्यामध्ये मी जे शिल्लक गरम पाणी करून घेतलं होतं ना त्यातलंच एक कपभर पाणी टाकलं आहे आणि जग फुल भरून घेतलेलं आहे. गॅस जी आहे ती मिडियमपेक्षा कमी करायचं, म्हणजे लो फ्लेम करून घ्यायची. तव्यावर ठेवलेलं आहे पातेलं. तर 20 मिनिटासाठी मी वाफवून घेतलेलं आहे. तर बघू शकता एकदम छान असं हे चीक शिजलेलं आहे. मध्ये मध्ये मी 2 ते 3 वेळा ह्याला छान हलवून घेतलेलं आहे. असं सोडून द्यायचं नाही तव्यावर जरी ठेवलं तरीही. तर आता हलवताना बघा मगाशी लाटणं असं गरगर फिरत नव्हतं, पण शिजल्यामुळे एकदम सॉफ्ट असं पीठ झालं आहे, त्यामुळे असं व्यवस्थित सहज हलवता येतं. तर आता हे छान असं वाफवून झालेलं आहे. पीठसुद्धा पांढरं शुभ्र दिसत आहे. तर आता हे एकदा हलवून घ्यायचं आहे. प्लॅस्टिकची पन्नी अंथरेपर्यंत किंवा बाकीची तयारी करेपर्यंत परत ह्याला झाकून ठेवायचं, म्हणजे आणखीन थोडंसं वाफवलं जातं. तर हे छान असं पीठ कुरवडीसाठी आपलं तयार झालेलं आहे. पीठ वाफवून झाल्याच्या नंतर गॅस बंद केला तरी चालतो. तवा गरम आहे त्यामुळे असंच झाकून ठेवायचं आपण बाकीची तयारी करेपर्यंत. हे बघा थोडंसं असं चोपून ठेवलेलं आहे मी आणि पीठ शिजले का नाही हे चेक करायचं आहे. तर थोडंसं कोळा घ्यायचा आणि हातावर असं मळून घ्यायचा. हाताला जर चिकटलं तर समजायचं आपलं पीठ जे आहे ते शिजलेलं नाही. आणि व्यवस्थित जर असं झालं तर हे हाताला चिकटत नसेल तर समजायचं पीठ आपलं छान असं शिजलेलं आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. आता हे झाकून ठेवूया. तर इथं असा स्टीलचा मी शेवगा घेतलेला आहे. त्याला ह्या 3 पाट्या येतात, लहान, मोठी आणि मीडियम. तर तुमच्या आवडीनुसार ह्याला पाटी लावू शकता. तर मी मीडियमवाली लावलेली आहे, खूप मोठी पण नाही खूप लहान पण नाही. आता ही फिट करून घ्यायची आहे शेवग्याला. अगदी थोडासा तेलाचा हात ह्या शेवग्याला पुसून घ्यायचा आहे. शेवगा नवीन असल्यामुळे थोडंसं काळं असलं तर अडकून राहतं. आता हे शेवगा व्यवस्थित फिट करून घ्यायचा. तर पीठसुद्धा छान असं शिजून झालेलं आहे. तर गरम आहे, वाफा निघतात याच्या. तर परत एकदा ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे शेवग्यात भरण्याच्या अगोदर, म्हणजे पीठ जे आहे ते एकजीवपणा याला येतो आणि गरम पीठ असल्यामुळे ना कुरवडीसुद्धा व्यवस्थित होते. याचा गोळा तयार करून घेऊन परत हे शेवग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. पीठ एकदम छान शिजलं की कुरडईसुद्धा तुटल्या जात नाही किंवा असं तुकडा पडत नाही. तर पीठ गरम असल्यामुळे चटके बसतात. पळीनं भरा किंवा असं हाताने घेतलं भरून तरी चालतं. तर शेवग्यामध्ये पूर्ण चीक भरून घेतलेला आहे. त्यानंतर हे झाकण फिट करून घ्यायचं आहे आणि फुल जर जास्त भरलं ना तर हे फिटच होत नाही. ते कुरवडी मी अगोदर चेक करून घेतले होते का कसं. आणि जर का कुरवडी होत नसेल तर थोडासा पाण्याचा शिपका मारून त्याला वाफवून घ्या. तांदूळ कुठल्या क्वालिटीचे आहे त्यामुळे सुद्धा पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं. तर टाकल्यानंतर बघू शकता अगदी दुधासारखी ही कुरडई झालेली आहेत. जर का तुम्हाला ऊन म्हणजे टेरेसवर सुकायला जागा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे तयार करून फॅन खाली सुद्धा सुकवू शकता. फक्त वर्षभर आपल्याला स्टोअर करायचं आहे त्यामुळे
थोडंसं ऊन देणं गरजेचं आहे. तर हाताने टाकल्याबरोबर सुद्धा आपण हे उचलून घेऊ शकतो. इतकं छान पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्ही फॅनखाली सुद्धा ही कुरडई सुकवू शकता. पण फॅनखाली जर सुकवायचं असेल ना, तर थोडीसं पातळ कुरडई घालावं लागते. म्हणजे दीड येड्याचीच घालावं लागते. जास्त जर जाड तुम्ही कुरडई बनवली ना, तर ती सुकायला जास्त वेळ लागतो. म्हणजेच त्याला ऊनच लागतं. तर आता इथं हे ताटात मी घालून दाखवल्यात. का तर वरती सुद्धा ना कधी-कधी खूप ऊन असेल ना, तर शूट व्यवस्थित होत नाही त्यामुळे. तर बघू शकता किती सुरेख आणि मस्त ही कुरडई दिसते. आता ही वरती आलेली आहे मी टेरेसवर आणि एक प्लॅस्टिकची पन्नी बेडशीटवर अंथरून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी कुरडई घालून घेते. आता इथं ना थोडेसे मोठी जरी घातली ना, तुम्हाला वाटत असेल खूप मोठ्या होतात, पण सुकल्यानंतर त्या व्यवस्थित दिसतात. आणि इथे मी थोड्याशा जास्त येड्याची कुरडई घालते, म्हणजे थोडीशी गुबगुबीत दिसावी अशी. दिसायसुद्धा सुरेख दिसतात काड्या. तर इथे मी डबल येड्याची कुरडई बनवून घेतलेली आहे. सिंगल म्हणजे ना एक पूर्ण येडा घेऊन त्याला सिंगल येड्याची म्हणतात. तर अशा प्रकारे करून घेतल्यामुळे ना दिसायला खूप सुरेख दिसते. सुकल्यानंतर खूप बारीक अशा दिसत नाहीत कुरडया. तर अशा प्रकारे पूर्ण कुरडई आपण तयार करून घेऊया. कुरडई ना प्रत्येक सणाला तळली जाते, त्यामुळे पुरणपोळी म्हटलं की कुरडई तळावीच लागते. उन्हाळा म्हटलं की मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ना आवर्जून, मग ती कुठलीही असू द्यात कुरडई. बऱ्याच मैत्रिणींना जॉबला वगैरे जायचं असतं, त्यामुळे तेवढा वेळ नसतो त्यांच्याकडे गव्हाची कुरडई वगैरे करायचा. गव्हाची कुरडई करायचं म्हटलं की खूप असं किचकट म्हणजे वाटते. तर याचं एवढं काय नाही, तुम्ही सकाळ संध्याकाळसुद्धा पाणी बदलून ही कुरडई करू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे. आणि इथं सर्व कुरडया मी तयार करून घेतलेल्या आहेत. बघा किती सुरेख आणि सुंदर दिसतात. एक ना एक काडी व्यवस्थित अशी झालेली आहे. बिलकुल चीक जे आहे ते पातळ झालेलं नाही. तर सर्व कुरडया आपल्या सुकलेल्या आहेत बघू शकता. तर साधारण एकाच दिवसामध्ये हे कुरडया सुकलेल्या आहेत. तरी पण ना मी दुसऱ्या दिवशी ठेवल्या होत्या. का तर जरा जरी कच्ची राहिली ना कुरडई, त्यात पाण्याचा अंश असला ना की असं तेलात टाकली खूप तडतड उडते. त्यामुळे मी इथं 2 दिवस कुरडई सुकवून घेतली, पण 1 दिवसामध्ये सुकल्यात खूप ऊन कडक असल्यामुळे. तर दिसाय बघा, मी तर टेरेसवर शूट केलेलं आहे. तर एकदम दुधासारखी पांढरी शुभ्र आणि विशेष म्हणजे उन्हातच साधारण 4:30 ते 5च्या दरम्यान मी शूट केलं होतं. तर आता इथं बघा सावलीमध्ये किती सुरेख आणि सुंदर ही कुरडई दिसते. वाटणार नाही की ही कुरडई आपण तांदळापासून बनवलेली आहे. इतकी सुंदर आणि सुरेख दिसते. तर ही कुरडई बनवल्यानंतर नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडणार आहे. तर बनवल्यानंतर कमेंट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून पाहता कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. म्हणजे मलाही कळेल की आपले व्हिडिओ कुठे कुठे पाहिले जातात ते. कुरडई करताना व्हिडिओ स्किप करून बघू नका. पूर्ण रेसिपी व्यवस्थित बघूनच करा. तर इथं ना फक्त काळजी घ्यायची आहे, दिवसातून 2 ते 3 वेळा छान ढवळून पाणी काढायचं. परत 1 दिवस ठेवून तेव्हासुद्धा 1-2 वेळा पाणी काढून घ्यायचं. त्यामुळे अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया होतात. जर का तुमच्याकडं थोडंसं जुने तांदूळ असतील, काळपट असतील, तर ते तांदूळचा चीक साधारण 2 दिवस तरी ठेवा, म्हणजे त्याचं काळसर पाणी निघलं जाईल. आता तेल गरम करायला ठेवलं होतं मीडियम गॅसवर मी. थोडंसं तुकडं याच्यामध्ये टाकून बघायचं आहे. जे पटकन वरती आलं तर समजायचं तेल छान गरम झालेलं आहे. खूप जर जास्त तेल गरम झालं तरीही लालसर कुरडई तळून होते, ती व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आता ही कुरडई टाकून घेऊया. तेल मीडियम गॅसवर गरम केले आणि सध्या मीडियम गॅसच आहे. आणि जर का तुम्हाला वाटलंच तेल व्यवस्थित नाही तर थोडा वेळ गरम होईपर्यंत हाय फ्लेम करून घ्यायचे. तर टाकल्यानंतर कुरडई बघा किती सुरेख फुललेली आहे. अगदी ताटभर होते आणि 4 पट फुलते. इतकी मस्त झालेली आहे पांढरी शुभ्र कापसासारखी. ही कुरडई पाहिल्यानंतर कोणाला सुद्धा वाटणार नाही की आपण ही गव्हाची न बनवता तांदळापासून बनवलेली आहे. इतकी सुरेख आणि सुंदर होते. चवीला सुद्धा तितकीच भन्नाट होते. तर आणखीन एक कुरडई तुम्हाला तळून दाखवते. तर तेल जे आहे ते छान गरम झालं की अगदी पटकन तळून होते. थोडीशी तळली की पलटून घ्यायची, म्हणजे वाकडी तिकडी कुरडई होत नाही, अशी सपाट होते. तर बघा किती सुरेख आणि सुंदर कुरडई, एक एक काडी तिची मोकळी मोकळी झालेली आहे आणि चीक एकदम परफेक्ट झाल्यामुळे पांढरी शुभ्र कुरडई आपल्या तयार होतात. तर ही कुरडई आपण ताटात ठेवून घेऊया. तर बघू शकता आता ही कच्ची कुरडई ठेवल्यानंतर बघा 4 पट फुललेली आहे कुरडई आणि दिसायला सुद्धा बघा
एकदम दुधासारखी पांढरी शुभ्र झालेली आहे, तर चवीला सुद्धा तितकी सुरेख लागते. तर इथे मी 4-5 कुरडया तळून घेतलेल्या आहेत. एकावर एक जरी ठेवल्या ना तर व्यवस्थित आरामात बसतात. त्यामुळे तळताना थोडीशी कुरडई तळली की परत ती पलटून घ्यायची, म्हणजे अशी एकसारखी होते. तर बघा किती सुरेख आणि सुंदर दिसतात ह्या कुरडया. वाटतात का की आपण ह्या तांदळाच्या बनवलेल्या आहेत? नाही ना? तर अशाच प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. तर एक कुरडई मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी खुसखुशीत अशी होते, तितकीच चवीला भन्नाट. अगदी बघा एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. चवीला सुद्धा मिठाचं प्रमाण बरोबर असल्यामुळे भन्नाट अशी लागते. तर ही कुरडईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.